बंधूंनो आणि भगिनींनो, हा लढा का सुरुवात झाला? वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये गेलो, बाबासाहेबांनी सांगितलेली कायद्याची लढाई सुरुवात केली. मग आमच्या लक्षात आलं की मातांग समाजामध्ये बेरोजगारीमुळे 400च्या वर संघटना महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या आहेत. त्यातील काही 4-5 संघटना आणि त्यातील काही 4-5 लोक बीजेपी RSSच्या नादाला लागलेले आहेत आणि भाजप आणि RSSनी त्यांना हाताशी धरून हा उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. मग जेवढे पण लोक होते त्यांना मी थेट फोन केला, त्यांना मी सांगितलं की तुम्हाला उपवर्गीकरण पाहिजे, ठीक आहे, दिलं तुम्हाला. SC कॅटेगरीचं 13% आरक्षण पूर्ण तुम्हाला घेऊन टाका, आम्ही ओपन मधून लढतो, पण आपल्यामध्ये भांडू नका. आम्हाला संघर्ष करायची सवय, 13% घेऊन टाका, आम्ही ओपनच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू. त्यांना समजलंच नाही काय बोलावं याच्यावर, त्यांना कळलंच नाही काय झालं. मी म्हणलं तुम्हाला उपवर्गीकरण पाहिजे होतं, ठीक आहे, दिलं. मग क्रिमिलेअरचं काय करायचं? सुप्रीम कोर्टाने क्रिमिलेअर द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यावर ते काहीच बोलायला तयार नाही. जेवढं शिकवलंय, जेवढं बोलायला लावले, तेवढंच बोलायला लागले. आता जेव्हा देवेंद्र फडणवीसने एका टीव्ही चॅनलमध्ये घोषणा केली की येत्या 2 महिन्यामध्ये म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा औचित्य साधून ते उपवर्गीकरण लागू करणार आहेत आणि त्याच्यामध्ये क्रिमिलेअर लागू करणार आहेत. त्याच्यानंतर मात्र मातंग समाजातूनच या सगळ्या RSS आणि बीजेपीच्या बगलबच्च्यांच्या मागं मातंग समाज स्वतः लागलेला आहे की हे तुम्ही काय पाप केलंय. त्यामुळे कोणीही मातंग समाजाच्या विरोधात एकही अपशब्द बोलणार नाही, टीका करणार नाही, ही प्रतिज्ञा आपण इथून सर्वजण हात उंचावून करणार आहोत. मातंग समाज आपला भाऊ आहे, त्यांच्याबद्दल कोणीही टीका करणार नाही. इथून कोणी RSSच्या लोकांनी टीका केली त्याला कायदेशीर प्रक्रिया करा. मात्र समाजात आपल्याकडून काही विरोध आहे असं कुठेही चित्र जाता कामा नये. बर, मग आता उपवर्गीकरणावर येऊया. शासनाने समिती बनवली, त्याच्यामध्ये बदर समितीचा अहवाल आणला. तो अहवाल मान्य केला असं घोषित केलं मंत्रिमंडळ बैठकीत आणि त्याच्यावर मुख्य सचिवाची समिती बनवली आणि आम्हाला सांगितलं आक्षेप नोंदवा. बंधूंनो आणि भगिनींनो, पूर्ण महाराष्ट्रामधून प्रचंड ताकद लावली आणि 1 लाख त्याच्यावर आपण हरकती पाठवलेल्या आहेत. त्या हरकती जर वाचायचं म्हणलं तर 3-4 वर्ष याच्यामध्ये निघून जातील. पण देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही 2 महिन्यात लागू करू, 2 महिन्यात लागू करू. एवढंच म्हणलं तर आमचा लॉंग मार्च 10 जून पासून निघाला. बीड, छत्रपती संभाजीनगर, राहुरी, नागपूर, नांदेड, परभणी, आज भोकरदन. तुम्ही फक्त म्हणालात की उपवर्गीकरण क्रिमिलेअर लागू करू, तर एवढे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, नजर जाईल तिथपर्यंत. तुम्ही फक्त एकदा वर्गीकरण लागू करून दाखवा. या देशामध्ये तुमची अवकात काय दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कमजोर समजता आम्हाला, आमची मतं विकत घेता, काय समजता तुम्ही आम्हाला? हे जे लोक आलेले कोणी पैसे देऊन आलेले नाहीयेत. बाबासाहेबांच्या नावावर आम्ही रक्त सांडायची तयारी आहे, जीव द्यायची आमची तयारी आहे. तुम्ही फक्त एकदा निर्णय घोषित करूनच दाखवा. हे भांडण फक्त आपल्या पुरतं नाहीये. 2 मिनिटांमध्ये मी सांगतो. लॉंग मार्च आम्ही 10 जूनला काढला. लॉंग मार्च मध्ये आम्ही कुठलीही सामाजिक पार्श्वभूमी नसणारे आम्ही 20 लोक तयार झालो. त्यामध्ये अरुण गाडे असतील, मी असेल, सिद्धार्थ शिंगारे, अजय सरवदे, प्रेम कांबळे, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष आणि भीम आर्मी अशोक कांबळे, मनोजभाई संसारेंचा पक्ष सागर संसारे, विविध वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, आझाद समाज पार्टी, सर्व आठवले साहेबांचे कार्यकर्ते, आठवले साहेब सर्वजण आपल्या ताकदीने पाठीशी उभे राहिलेले आहेत. आम्ही पायी चालायला सुरुवात केली. 350 किलोमीटर चालून आलोय. काल मुंबईमध्ये होते आपले प्रदीप भाईने मला फोन केला, आयोजकांनी फोन केला, बोराडे सरांनी. ते म्हणले तुम्हाला यावंच लागतंय. प्रवास करून इथपर्यंत आलोय. किडनी स्टोनचे 3 ऑपरेशन झाले गेल्या महिन्यात. 29 मार्चला मुलगा झालाय, त्याचं तोंड अजून मी बघितलेलं नाहीये. समाजासाठी फिरतोय, तुमच्यासाठी फिरतोय. भीमा कोरेगावला मी गेलो, गाडीमध्ये चाकू, दांडे,
आणि हत्यारे घेऊन आमच्या अंगावर लोक मारायला आले. ऑफ रेकॉर्ड सांगतो, त्यांचा बंदोबस्त आम्ही योग्य पद्धतीने केलेला आहे तिथे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये गेलो, आमच्या अंगावर गाड्या घातल्या, कार घातली आमच्या अंगावर की यांना काहीतरी करावं आणि यांना शांत बसवावं. परंतु आपला समाज हा बिलकुल न घाबरणार आहे. आमच्याकडे पैसे नव्हते, पायी निघालो. समाजानं आमची प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जाईल तिथं खाय प्यायची व्यवस्था केली. काजू बदामाचे पॅकेट दिले. पुण्याला गेलो, आमच्या मायमाऊल्यांना आम्हाला आमरसपुरी करून घातली. बाबासाहेबाच्या बंगल्याला गेलो, तळेगाव दाभाडेला, अहो चिकन मटन चारलं हो आम्हाला समाजानं. केळी, पाण्याच्या बाटल्या, काय काय आणि काय नाही. अहो बाबासाहेबाच्या नावावर खरं काम करायला गेलो तर आज समाज आम्हाला कधी उपाशी राहू देणार नाही, हा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे. आणि आता पनवेलला आम्ही पोहोचलेलो आहोत. सरकार म्हणतंय आधी आझाद मैदानाची परमिशन मागितली, नाकारली. मग म्हणलं आम्ही आमच्या बापाला अभिवादन करतो चैत्यभूमीला. सकाळी म्हणतायत चैत्यभूमीला परवानगी देणार नाही. 30 तारखेला आनंदराजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात रिडल्स पेक्षा मोठा मोर्चा होणार आहे. सर्वांनी 26 आणि 30 तारखेला यायचं आहे. या मोर्चाला सुद्धा जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत. हे सरकार आपल्या विरोधामध्ये आहे, इथले राजकीय पक्ष आपल्या विरोधामध्ये आहे. मग आपल्या पाठीशी कोण आहे? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी आहेत. आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, हे आरक्षण, याच्यामध्ये आकार, उकार, काना, मात्रा बदलण्याची जर हिंमत केली तर इथे रणकंदन होईल आणि त्याची जबाबदारी सरकारची असेल. इथून मी अशी घोषणा करतो. हा लढा कशासाठी आहे? मनुस्मृतीनं कपडे घालण्याचा अधिकार नाकारला, संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाकारला, जमीन धारण करण्याचा अधिकार नाकारला. ज्या साधनांच्या आधारावर व्यवसाय निर्माण करता येतो तो व्यवसाय पण करण्याची आपल्यावर बंदी घालण्यात आली. मग युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, भारताचं संविधान तयार होऊ लागलं, भारत स्वतंत्र होऊ लागला. या भारत स्वतंत्र होत असताना या स्वातंत्र्याचे 3 हक्कदार तयार झाले, हिंदू, मुस्लिम आणि अस्पृश्य. मुस्लिमांना काय मिळालं? 3 लाख स्क्वेअर किलोमीटरचा भूप्रदेश मिळाला, पाकिस्तान देश मिळाला. झेलम, रावी, चिनाब, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि सुपीक गाळाचा प्रदेश मिळाला. 52 कोटी रुपये मिळाले, व्यवसायाची साधनं मिळाली. भारत स्वतंत्र झाला. हिंदूंना काय मिळालं? 32,87,263 स्क्वेअर किलोमीटरचा भूप्रदेश, हजारो नद्या, इंग्रजांनी सोडून गेलेले सगळे व्यवसाय मिळाले. मला सांगा अस्पृश्यांना काय मिळालं? काय मिळालं अस्पृश्यांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहित असताना 2 वेळा हृदयविकाराचा झटका आला. कितीतरी वेळा बाबासाहेब ऍडमिट झाले, तरी सुद्धा बाबासाहेबांनी जीवाची पर्वा करून दररोज 250 पानं लिहून हे संविधान पूर्ण केलं आणि तुमच्या आमच्याला लायक बनवलं. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होईपर्यंत 250 पानं रोज बाबासाहेब लिहत होते. रडून रडून लिहत होते की माझ्या समाजाला मला खूप काही देता आलेलं नाहीये, मला खूप काही द्यायचंय. आपल्याला खूप काही देण्याच्या आधी ते आपल्यातून निघून गेले. मग मला सांगा, आपला लढा हा फक्त या आरक्षणापुरता मर्यादित आहे का? या देशामधल्या नद्याचं पाणी कोणाला पाहिजे? आम्हाला पाहिजे. या देशामधले उद्योगधंदे कोणाला पाहिजेत? आम्हाला पाहिजे. इथले कॉन्ट्रॅक्ट कोणाला पाहिजेत? आम्हाला पाहिजेत. या देशामधले पेट्रोल पंप, रेशनचे दुकान, 20 कोटी एकर जमीन अजूनही भारतामध्ये पडीक आहे. ती जमीन आम्हाला पाहिजे. आम्ही या देशाचे नागरिक असेल तर आम्हाला हे सगळं पाहिजे. तुम्ही म्हणाल की भारताच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतोय, भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जातोय. बाबासाहेब म्हणाले, वी आर अ सेपरेट एलिमेंट इन अ नॅशनल लाईफ. या देशामध्ये आमचा तितकाच अधिकार आहे आणि जर इथलं सरकार, इथले लोक आमच्यासाठी काही करणार नसतील आणि उद्या जर आम्ही वेगळी भूमिका घेतली तर दोष आमचा नाही, इथल्या मातीचा असेल, इथल्या लोकांचा असेल आणि आम्ही स्वतंत्र भूमिका घ्यायची ठरवली तर तुमचं काय होईल याचा विचार सरकारने केला पाहिजे. मग आता तुम्ही मला सांगा की एवढं सगळं आपल्याला मिळालेलं नाहीये, मग
हे काय हो आरक्षण उपवर्गीकरण? महार, मांग, चांबार, ढोर, होलार एवढ्या पुरता हा विषय मर्यादित आहे का? समग्र क्रांती बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. बाबासाहेब सर्वात पहिले अर्थतज्ञ होते आणि इथला प्रत्येक शेवटचा व्यक्ती त्यांना श्रीमंत झालेला पाहायचा होता. आणि आपली लढाई आर्थिक लढाई आहे. म्हणून 26 जून रोजी आम्ही लॉंग मार्च मुंबईमध्ये घेऊन जात आहोत. 30 जून पर्यंत आम्ही तिथंच थांबणार आहोत. 30 जूनला मोठा मोर्चा होणार आहे. या भीम जयंतीला हजारो कोटींचा व्यवसाय देणारा आमचा आंबेडकरी बौद्ध समाज जेव्हा मुंबईच्या रस्त्यामध्ये या आर्थिक राजधानीमध्ये उतरेल आणि याच्या पूर्ण आर्थिक नाड्या बंद करेल, तेव्हा या सरकारला कळेल की या देशामध्ये आमची ताकद काय. जेव्हा यांचं आर्थिक नुकसान होईल, दुकानं व्यवसाय बंद पाडू, महाराष्ट्र बंद करू, विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे ते बंद पाडू, मंत्रालय बंद पाडू, मुंबई बंद पाडू, रेल्वे बंद पाडू, हायवे बंद करू, हे सगळं जेव्हा बंद करू तेव्हा तुमची त्यांना लायकी कळेल. निवडणुकीमध्ये विकल्या गेल्यामुळे तुमची किंमत कमी झालेली आहे. ती परत मिळवायची असेल तर क्रांतीचा एल्गार पुकारा आणि 26 जून आणि 30 जून रोजी मुंबईकडे चला. 30 जून पर्यंत माझा इथून सरकारला इशारा आहे, आम्ही तुम्हाला भेटायला येणार नाही. आम्ही जिथं आहोत तिथून तो आरक्षण उपवर्गीकरणाचा GR ती प्रक्रिया 2 ओळीची रद्द केली म्हणून घोषणा करा, आम्ही घरी जाऊ. आणि जर तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया आणि GR रद्द केला नाही तर 30 तारखेच्या नंतर महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद केला जाईल. ही ताकद तुम्ही निर्माण करायची आहे. इथं मी तुम्हाला सर्वांना बाबासाहेबांच्या नावावर एकतेचा संदेश देण्यासाठी आलेला आहे. तमाम बांधवांनी एकत्र या. आपले हे वेदावे बाजूला सोडा, एकी करा. बाबासाहेब म्हणतात, हॅव फेथ इन युअर सेल्फ अँड नेव्हर लूज होप. स्वतःवर तुम्ही श्रद्धा बाळगा आणि कधीही आशा सोडू नका. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबू नका एवढं सांगतो. प्रचंड ताकद दिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांनी शांतपणे घरी जायचंय. सर्वांना मानाचा क्रांतिकारी. जय भीम.